खाजगी शाळांमध्ये एकीकडे ॲडमिशन मिळत नाही अशी स्थिती असताना नागपूर महानगरपालिकेच्या गेल्या 10 वर्षात तब्बल निम्म्या शाळा ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। गेल्या 10 वर्षामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या जवळपास 112 शाळा बंद झालेल्या आहे। 2016 मध्ये नागपूर महानगरपालिकेतील शाळांची संख्या 225 होती, परंतु ती आता 113 वर आलेली आहे। आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये नागपूर महानगरपालिकेकडे ज्या विद्यार्थ्यांचा ओढा होता ते जवळपास 11,000 विद्यार्थी कमी झालेले आहे। त्यामुळे एकूणच अनेक कारणं यासाठी आहे। त्यातलं महत्त्वाचं कारण जे नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जो शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे त्यामुळे ही अवस्था झालेली आहे। बघा, अशा प्रकारच्या नागपूर महानगरपालिकेच्या शाळा आहे ज्याच्या बऱ्याच शाळांच्या इमारती जीर्ण झालेल्या आहे, सुविधा नाही, शिक्षकांची कमतरता आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या निम्म्या शाळा गेल्या 10 वर्षात बंद झालेल्या आहे। आणि अशीच परिस्थिती राहिली तर नागपूर महानगरपालिकेच्या शाळा आणखी बंद होण्याची शक्यता आहे, कारण की दरवर्षी जे आहे ते विद्यार्थी संख्या नागपूर महानगरपालिकेतील शाळांमधील कमी होत आहे। ती चिंतेची बाब आहे। शाळा सुरू होण्याच्या 1-2 महिन्यापूर्वीपासून इथले शिक्षक जे आहे ते विद्यार्थी शोधत फिरतात। एकीकडे खाजगी शाळांमध्ये 50,000, 60,000, 70,000 फीस देऊन विद्यार्थ्यांची ॲडमिशन केली जाते, ॲडमिशन मिळत नाही अशी परिस्थिती आहे। दरवर्षी खाजगी शाळा वाढत आहेत, तर त्याच्या उलट म्हणजे शिक्षणाचा दर्जा खालावल्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या जवळपास निम्म्या शाळा गेल्या 10 वर्षात बंद झाल्या आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।